नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आला उन्हाळा आरोग्य सांभाळा असं आपण म्हणतो। हे जसं माणसाच्या बाबतीत लागू आहे ना, तसंच आला उन्हाळा गुरढोरं सांभाळा। खरंय, आजकालचे दिवस असे आहेत की आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे। आता उन्हाळा आला, ऋतू बदलला की आजार येतात, उद्भवतात। तर त्यासाठी काही उपाय आहेत का? काही त्याची लक्षणं आहेत का? असतील तर ती आपण ओळखायची कशी? उपचार कसे करायचे? एकूणच जनावरांचं उन्हाळ्यामध्ये आरोग्य जपायचं कसं, हे आपण आजच्या कार्यक्रमातून समजून घेऊया। आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे या उन्हाळ्यामध्ये जे काही जनावरांचे आजार होतात ते कोणते होतात, त्यावर उपाय काय आहेत। आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केले डॉक्टर चंद्रकांत गळधर यांना। डॉक्टर चंद्रकांत गळधर हे सहाय्यक प्राध्यापक व किरणोत्सारी सुरक्षा अधिकारी, चिकित्सालयीन औषध वैद्यकशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय परळ, मुंबई या ठिकाणाहून आलेत। नमस्कार डॉक्टर। नमस्कार मॅडम। कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। एक अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय, जनावरांचं आरोग्य या काळामध्ये सांभाळणं गरजेचं आहे। उष्माघात होतो, तर एकूणच उन्हाळ्यात जनावरांना होणारे आजार याकडे आपण एक डॉक्टर म्हणून कोणत्या दृष्टिकोनातून बघतात, काय सांगाल? जसं की प्रस्तावनेमध्येच मॅडम तुम्ही म्हणालेत की आला आला उन्हाळा गुरेढोरे सांभाळा, ही जी संकल्पना आहे ही संकल्पना पावसाळ्यासाठी लागू असते, उन्हाळ्यासाठी लागू असते आणि हिवाळ्यासाठी लागू असते। विशेष आज आपण उन्हाळ्याबद्दल बोलणार आहोत। तर उन्हाळ्यामध्ये आपण असं जर पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो लहान मुलांना सुट्टी असते, जे शाळेत जातात मुले त्यांना सुट्टी असते, तर ते लोक उन्हाळा हे एन्जॉय करतात। उन्हाळ्यालाच आपण ग्रीष्म ऋतू असं सुद्धा म्हणतो। तर ग्रीष्म ऋतूचं वैशिष्ट्य काय आहे सांगा? म्हणजे मी सांगू शकतो की ग्रीष्म ऋतूमध्ये दिवसाचे तापमान वाढते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसाचा जो लांबी आहे किंवा दिवस जो आहे हा मोठा होतो आणि रात्र ह्या छोट्या असतात। ज्यावेळेस दिवस हा मोठा असतो त्यावेळेस सूर्याचा प्रकाश जो आहे हा तीव्र असतो आणि तीव्र प्रकाशामुळे जनावरांमध्ये आजार होऊ शकतात। यामध्ये प्रामुख्याने जर आपण मॅडम आजाराचं जर बघितलं तर प्रामुख्याने होणारे आजार जे आहेत, ह्या प्रामुख्याने होणाऱ्या आजारामध्ये आपण डिहायड्रेशन, याला निर्जलीकरण असं म्हणतो, त्यानंतर उष्माघात हा प्रामुख्याने होणारा आजार आहे, त्यानंतर मलावरोध। काय होतं की उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन झाल्यामुळे जे मलावरोध होतो आणि मलावरोध झाल्याच्या नंतर तिथे मलाचे खडे सुद्धा तयार होतात आणि मलाचे खडे तयार झाल्याच्या नंतर जे दुधाळ जनावर आहेत किंवा बैल आहेत यांच्यामध्ये आपल्याला मलावरोधामुळे किंवा मलाचे खडे झाल्यामुळे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन हा आजार सुद्धा प्रामुख्याने दिसून येऊ शकतो। म्हणजे उन्हाळ्यात होणारे साधारणतः हे आजार सांगता येतील, नाही का? बरोबर। आणि उष्माघाताचा आपण आता उल्लेख केला, नेमका उष्माघात म्हणजे काय? उष्माघात हा उन्हाळ्यामध्ये जनावरांना होणारा प्रमुख आजार आहे। उष्माघातामध्ये काय होतं की जनावरांच्या शरीराचे तापमान हे 105 ते 106 डिग्री फॅरेनहाइट वाढते। आपण उष्माघात जनावरांना कसा होतो याचं जर बघितलं तर एक आपण उदाहरण घेऊ शकतो। एक उदाहरण असं घेऊया की ज्यावेळेस 10 किलो चारा आम्ही जनावरांना खायला दिला त्यावेळेस 100 जूल एनर्जी तयार झालेली आहे। आम्ही खायला दिले, 100 जूल एनर्जी तयार झालेली आहे किंवा उष्णता तयार झालेली आहे। तर ही 100 जूल उष्णता सुद्धा शरीराच्या विविध कामासाठी वापरल्या गेली पाहिजे। म्हणजे 100 जूल उष्णता तयार झाली, एनर्जी तयार झाली आणि 100 जूलच खर्ची झालेली आहे इथे। आता उन्हाळ्यामध्ये काय होतं की आपण खाद्य दिल्याच्या नंतर 100 जूल एनर्जी तयार झालेली आहे, त्याचबरोबर उन्हाच्या उष्णतेमुळे हीट ॲब्सॉर्प्शन किंवा हीट जी आहे ही जनावरांमध्ये ॲब्सॉर्ब केल्या जाते। म्हणजे आता इथे जी ऊर्जा आहे किंवा जी उष्णता आहे ही 200 जूल आहे किंवा ही दुपटीने वाढलेली आहे। तर जनावरांच्या शरीराला सुद्धा जी दुपटीने वाढलेली उष्णता आहे ही निर्गमनित केली पाहिजे। तर ते श्वासोच्छवासाचा दर वाढवून किंवा जीभ बाहेर करून, जर आपण माणसामध्ये पाहिलं तर शरीराला घाम येऊन ही उष्णता आपण रेग्युलेट करत असतो। पण 5 ते 10% जनावरांमध्ये ही उष्णता रेग्युलेट होण्यासाठी ते अपयशी ठरतात आणि जेणेकरून तिथे उष्माघात झाला आहे असं आपण म्हणतो। तर सांगायचं तात्पर्य असं की जेवढी उष्णता जनावरांना भेटलेली आहे किंवा जेवढी एनर्जी भेटलेली आहे तेवढी युटिलाइज होणं गरजेचं आहे आणि वातावरणातली अधिक उष्णता वाढल्यामुळे ते उष्णता निर्गमित करण्यासाठी स्वतःचे काही म्हणजे मज्जासंस्था किंवा मेंदूचा हायपोथॅलॅमस वगैरे यूज करतात। पण हायपोथॅलॅमस यूज करताना
बॉडी टेम्परेचर वाढणं हे रेग्युलेट करण्यासाठी रेस्पिरेशन रेट वाढवणं, घाम येणं हा प्रकार आपण पाहिला. तर याच्यामध्ये अपयशी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला हीट स्ट्रोक जनावरांना झाला आहे असं आपण म्हणू शकतो. आता साधारणतः जो हा काही उष्माघात आहे त्याचा कोणता महिना ठरला आहे का, की ह्या महिन्यामध्ये तो जनावरांना होतो आणि अशा ठराविक जनावरांनाच होतो की सर्व जनावरांना ह्या उष्माघाताचा त्रास होऊ शकतो? काय सांगाल? बरोबर मॅडम, आपण महिन्यांबद्दल विचारलं तर आपण आता विचार करूया की जानेवारी आणि फेब्रुवारी हा ऋतू जो आहे किंवा हा महिना जो आहे याला आपण ऋतुसंधीचा महिना म्हणतो, की थंडी संपत येते आणि ऊन वाढायला लागतं. तर फेब्रुवारीच्या नंतर ज्यावेळेस ऊन वाढायला लागतं, प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे. पण उष्माघाताचं जर आपण बघितलं प्रिव्हॅलन्स किंवा आपण त्याचा जो आढळण्याचा जो काळ बघितला तर हा जास्त करून सध्याच्या दिवसामध्ये एप्रिलचा दुसरा आठवडा किंवा एप्रिलचा तिसरा आठवडा. तर काय होतं, ऋतुसंधीच्या नंतर शरीरातील वातावरणातील तापमान वाढतं. वातावरणातील तापमान वाढल्यामुळे काय होतं की जनावर ते तापमान ॲक्युमटाईज करण्याचा प्रयत्न करतं, त्याचं म्हणजे नियमित करण्याचा प्रयत्न करतं. आणि ज्यावेळेस हे नियमित करण्याचा प्रयत्न करतं त्यावेळेस जवळपास 90 ते 95% जे जनावरं आहेत हे नियमित करण्यासाठी करू शकतात. पण 5 ते 10% जे जनावरं आहेत हे वाढलेलं तापमान जे आहे हे स्वतः नियमित करू शकत नाहीत. त्यांचं संतुलन बिघडतं आणि त्यांच्यामध्ये उष्माघात झाला असं आपण त्याची लक्षणं आपल्याला दिसू शकतात त्याच्यामध्ये. त्यामुळे मी असं म्हणेल की एप्रिल महिना जो आहे हा एप्रिल महिना त्यातल्या त्यात दुसरा आणि तिसरा आठवडा हा फार महत्त्वाचा आहे. तर एप्रिल ते मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्याला उष्माघाताचे म्हणजे पेशंट म्हणा किंवा उष्माघात झालेल्या केसेस म्हणा आढळून येऊ शकतात. आता मी तो प्रश्न जो महत्वाचा विचारला की ठराविक जनावरांनाच होतो की सगळ्यांनाच हा धोका आहे? नाही, उष्माघात हा सगळ्या जनावरांना होतो. पण मी तुम्हाला सांगितलंय आत्ताच की ज्यावेळेस आपण म्हणतो की आपण एक उदाहरण घेऊया, आपल्या गोठ्यामध्ये 100 जनावरं आहेत आणि 100 जनावरांना आपण उन्हाच्या याच्यामध्ये चरायला सोडलेला आहे. तर त्यावेळेस काय होतं की 90 ते 95% जनावरं जे आहेत हे जे वाढलेली उष्णता आहे याला नियमित करण्यासाठी त्यांची जे शरीरशैली आहे किंवा त्यांचं जे मज्जासंस्था आहे ही मज्जासंस्था सपोर्ट करते. पण 4 ते 5% ॲनिमल आहेत हे ते सहन करू शकत नाहीत आणि त्यांना आपल्याला उष्माघात झाला असं आपण संबोधतो किंवा उष्माघात झाला आहे किंवा त्या ॲनिमलला उष्माघात होणे पॉसिबिलिटी जास्त आहे, जे की संतुलित करू शकत नाहीत. बरोबर. आता एक सर्वसाधारण ताप येतो आणि ताप येणं आणि उष्माघात होणं यामध्ये काही फरक आहे की दोन्ही एकच आहे? काय सांगाल? मॅडम, तुम्ही अगदी म्हणजे जे आपण उष्माघात आहे याच्या मर्मावर बोट ठेवलेलं आहे. तुम्ही एवढा सुंदर प्रश्न विचारलाय की तुम्ही म्हणताय की आपल्याला उष्माघात आणि ताप येणे. बरोबर, उष्माघातामध्ये सुद्धा आपल्याला शरीराचे तापमान जे आहे हे 105 ते 106 डिग्री फॅरनाईट एवढं दिसतं आणि ताप आल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला 103 किंवा 104 डिग्री फॅरनाईट एवढं म्हणजे ताप येतो. पण ताप येण्याचे आता आपण पाहतोय की सध्या काही लसीकरण वगैरे चालू आहे आणि लसीकरण चालू असल्याच्या नंतर सुद्धा काही लोकांना ताप येतोय. बरोबर, तर ताप येतोय म्हणजे काय, ज्यावेळेस काही इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन होतात, शरीरामध्ये रोगप्रतिकारक गोष्टी होतात, त्यावेळेस सुद्धा शरीराचं तापमान वाढतं. तसेच काही इन्फेक्शियस डिसीजेस आहेत ज्याच्यामध्ये बबेसिया आहे, थायलेरिया आहे, ह्या आजारामध्ये सुद्धा आपल्याला शरीराचे तापमान वाढलेले दिसते. परंतु शरीराचे तापमान काही मायक्रो ऑर्गॅनिझमच्या इन्फेक्शनमुळे वाढणे आणि शरीराचे तापमान जर वातावरणातले तापमान वाढल्यामुळे संतुलित न झाल्यामुळे जे शरीराचे तापमान वाढते त्याला आपण उष्माघात असे म्हणतो. त्यामुळे उष्माघातात वाढलेलं तापमान, शरीराचं तापमान आणि डिसीजेसमध्ये वाढलेलं शरीराचं तापमान याच्यामध्ये निश्चितच फरक आहे मॅडम. बरं, आता उष्माघात होतोय किंवा झालाय हे आपण ओळखायचं कसं? म्हणजे काही लक्षणं दिसतात का जनावरांमध्ये की काही ते बदलतात नेहमीसारखे आणि ते लक्षणं आहे म्हणजे या जनावराला उष्माघात झालाय हे लक्षात येईल? काय सांगाल? निश्चित मॅडम, उष्माघात ओळखण्याचे काही प्रमुख लक्षणं आपण पाळीव प्राण्यांमध्ये तसेच दुधाळ प्राण्यांमध्ये व जनावरांमध्ये बघू शकतो. जर आपण प्रायमरी विचार केला की उष्माघात होतोय किंवा जी काही उष्णता वाढली आहे याचा त्रास जनावरांना होतोय, ज्यावेळेस आपण असं म्हणतोय त्यावेळेस आपण बघू शकता याच्यामध्ये की त्यांचं भूक मंद होते, ते जनावर जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांना पाण्याची आवश्यकता जास्त भासते. सगळ्यात महत्त्वाचं आपण बघू शकतो की उष्माघात किंवा अतिशय जास्त उष्णता असल्यामुळे
लघवी तयार होण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपण प्रामुख्याने बघू शकतो की जे जनावरं आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला लघवी होत नाही असे दिसून येते. आणि तोंडाने श्वास घेणे, जीभ बाहेर काढून श्वास घेणे हे फार महत्त्वाचे लक्षणं आपल्याला उष्माघात आहे किंवा त्यांना उष्णतेचा त्रास होतोय हे आपल्याला त्याच्यातून दिसू शकतं. दुधाळ जनावरांचा विचार करूया. अनेक शेतकरी बांधव पाळीव प्राणी दुधाळ जनावरं पाळतात किंवा काही जणांचा मुख्य व्यवसायही दुधाळ जनावरं अशी आहेत. बरोबर. तर त्यांच्यामध्ये नेमकी जर या उष्माघाताची लक्षणं आढळली तर ती कोणती आढळतात? दुधाळ जनावरांमध्ये प्रामुख्याने जर आपण उत्पादनाचा जर विचार केला तर उत्पादनामध्ये त्यांचं दूध उत्पादनाची क्षमता कमी होते. प्रमुख अशा भरपूर स्टडीजमध्ये किंवा शास्त्रीय स्टडीजमध्ये असं दिसून आलंय की जवळपास 20 ते 25% दूध उत्पादन कमी होऊ शकतं. जर आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा जर विचार केला तर जनावरं मांस दाखवणं कमी करतात, मांसावर येणं कमी करतात, मांस चोरण्याचा प्रकार तिथे वाढतो. काही गाभण जनावरं जर गाभण राहिली, जर काही गाभण राहिली तर त्यामध्ये अर्ली एम्ब्रॉनिक मॉर्टॅलिटी म्हणजे गर्भपात होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. तर हे दुधाळ जनावरांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे लक्षणं आहेत किंवा ह्या गोष्टी आपण तिथे बघू शकतो प्रामुख्याने. म्हणजे तसे लक्षणं हे लक्षात येण्यासारखी आहे, ती जर आपण घेतली तर नक्कीच त्याचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. तर ते नेमकं कसं करायचं? आपण आता जर दुधाळ जनावरांचं जर व्यवस्थापन उष्माघातामुळे किंवा वातावरणातील जी उष्णता वाढली आहे यापासून जर करायचं असेल तर आपण जनावरांची घ्यायची काळजी आणि जनावर ज्या शेडमध्ये किंवा ज्या गोठ्यात राहतात त्याची घ्यायची काळजी ह्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आपण ज्यावेळेस म्हणतो की जनावरांची घ्यायची काळजी, त्यामध्ये आपण जनावरांना सकाळी लवकर चरायला सोडलं पाहिजे, संध्याकाळी उशिरा चरायला सोडलं पाहिजे. म्हणजे आपल्या जनावरं चारवण्याच्या वेळा ज्या आहेत किंवा त्यांना फिडिंगच्या ज्या वेळा आहेत, ज्यांच्याकडे ओपन हाऊस सिस्टीम असते किंवा ज्यांच्या इथं जनावरं बाहेर जाऊन चरतात त्यांनी सकाळी किंवा उशिरा संध्याकाळी हे करा. दुपारच्या वेळेमध्ये त्यांनी बिलकुल जनावरांना प्रखर उष्णतेमध्ये किंवा उन्हामध्ये सोडू नये, जेणेकरून त्यांना उष्माघात होऊ शकतो. दुसरं, आपण जर शेड किंवा त्यांचा गोठा आहे याचं जर व्यवस्थापन जर बघितलं तर शेड किंवा गोठ्याचं व्यवस्थापन करताना 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. प्रथम, आपण आपल्या गोठ्याची उंची वाढवली पाहिजे. जनरली 16 ते 20 फुटापर्यंत उंची जर असेल तर तिथे हवा खेळती राहील. त्यानंतर आता हा जो महिना आहे म्हणजे आपण गुढीपाडवा हा जो महिना म्हणतो, ह्या याच्यामध्ये सगळ्या लोकांचे खळी वगैरे झालेली असतात. ज्वारीचा कडबा असतो आपल्याकडे, तर ज्वारीचा कडबा किंवा खळी जी झालेली आहे तो कडबा किंवा तुरीचं भूस वगैरे जे आहे हे आपण आपल्या गोठ्यावर आच्छादून डायरेक्ट सूर्यप्रकाश किंवा प्रखर सूर्यप्रकाश आपल्या शेडमध्ये येणार नाही हे आपण तिथे करू शकतो. दुसरं आहे की आपण आपलं जे शेड आहे ह्या शेडला जर पांढऱ्या रंगाचा कलर जर लावला तर जी उष्णता म्हणजे जास्त उष्णता परावर्त होणार नाही, जेणेकरून आपल्याला त्या प्रखर उष्णतेपासून खाली जे गोठ्यामध्ये जनावर बांधलेले आहेत याचं आपल्याला व्यवस्थापन करता येईल. आपण काही प्रगत देशामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की आपण काही फॅन लावू शकतो, कूलर लावू शकतो. त्यानंतर आपण गाई म्हशींमध्ये एक गोणपाट ओला करून किंवा जे काय बारदाना आहे हा बारदाना ओला करून त्यांच्या अंगावर ठेवू शकतो. म्हणजे प्रामुख्याने काय करायचं मॅडम याच्यामध्ये की जो काही वातावरणातली उष्णता वाढलेली आहे याचा अपाय आपल्या जनावरांना होऊ नये त्याच्यासाठी आपण आपल्या गोठ्यामध्ये आणि जनावरांची काळजी घेतली पाहिजे. बरेच लोक असं सूचित करतात की आपण आपल्या गोठ्यामध्ये जर पडदे लावले, बरोबर, तर पडद्यामुळे सुद्धा गरम हवा येण्यास आपण प्रतिबंध करू शकतो. परंतु पडदे लावायचे तर कोणत्या कलरचे लावायला पाहिजे, याच्यामध्ये आपण पांढरा कलर जर वापरला त्याच्यामध्ये तर जास्त उष्णता आपल्या गोठ्यामध्ये येणार नाही. तर ह्या गोष्टी शेतकरी बांधवांनी जर प्रामुख्याने आपल्या शेडमध्ये जर उपाययोजना केली तर निश्चितच मी असं म्हणेल की जे काही आजार होत आहेत व त्यापासून उत्पादनावर व प्रजननावर जो अनिष्ट परिणाम होणार आहे तो आपण रोखू शकतो. याचा उपचार नेमका कशा पद्धतीने केला जातो? बरोबर आहे. आपण उपचाराच्या पहिले मॅडम बघूयात की जे काही जनावरांना उष्माघात झालाय त्याचे काय सिम्पटम्स आहेत. तर सिम्पटम्समध्ये मी तुम्हाला सांगितले की शरीराचं तापमान वाढतं, त्याचबरोबर त्या ओपन माउथ ब्रीथिंग म्हणजे जीभ बाहेर काढणे व जोरजोरात धापा टाकणे किंवा श्वास घेणे हे प्रामुख्याने आपल्याला त्याच्यामध्ये लक्षणे दिसून येतात. तर आपण
हे जे लक्षणे दिसून येतात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तिथे एनर्जी देणं गरजेचं आहे. तर आपण शिरेद्वारे किंवा जे IV आहे, IV शिरेद्वारे आपण सलाईन किंवा ग्लुकोजचे इंजेक्शन दिले पाहिजे. पण हे इंजेक्शन आपण तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली द्यायला पाहिजे. तसेच प्रोटीन म्हणजे प्रथिने जे आहेत ह्या प्रथिनाची सुद्धा रिक्वायरमेंट ह्या आजारामध्ये असते. त्यामुळे आपण प्रथिने सुद्धा जे आहार आहेत आहारामध्ये वाढवायला पाहिजेत. आता जे काही पाळीव प्राणी म्हणजे विशेष करून श्वान शहरी भाग आणि एकूणच ग्रामीण भागातही ते असतात, तर यांना हिट स्ट्रोक होतो का? हो, निश्चितच मॅडम. मी आतापर्यंत आपण गायी आणि म्हशी यांच्याबद्दल चर्चा केली होती. जसं आपण पाहिलं की मनुष्यामध्ये उष्णता वाढली की घाम येतो, म्हणजे घामाच्या ज्या ग्रंथी आहेत हे उष्णता नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. परंतु श्वानांमध्ये किंवा कुत्र्यांमध्ये काय, ह्या ग्रंथीची जे म्हणजे संख्या आहे ही कमी असते. त्यांना घामाच्या ज्या ग्रंथी आहेत किंवा घाम येण्याचा जो प्रकार आहे हा थोडा कमी, कंपॅरेटिव्हली कमी असतो. त्यामुळे श्वान जे आहेत हे ह्या आजारासाठी जास्तीत जास्त प्रोन आहेत. तर गाई म्हशींप्रमाणे श्वानांमध्ये आणि मांजरींमध्ये सुद्धा उष्माघात होऊ शकतो आणि तशा काही रिपोर्टिंग सुद्धा आहेत की श्वानांमध्ये सुद्धा उष्माघात झालेला आहे, कॅट्समध्ये सुद्धा उष्माघात झालेला आहे, असे पण रिपोर्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे जे जनावरं आहेत, पाळीव प्राणी आहेत, यांना उष्माघाताचा त्रास होतोय, श्वानांना विशेष करून, हे ओळखायचं कसं? काही टिप्स देता येतील का? हो 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 मॅडम, बिलकुल आपण टिप्स देऊ शकतो. पशुपालकांना आपण टिप्स देऊ शकतो, श्वान पालकांना सुद्धा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहायचं की ज्या वेळेस एप्रिल किंवा मे मध्ये वातावरणातील तापमान वाढलेलं आहे त्यावेळेस आपण काही बिहेवियरल चेंजेस बघतो आपल्या श्वानांमध्ये. तर आपण बघू शकतो की श्वान जे आहे एक टिपिकल त्याचं पोट जे आहे आपल्या घरची जी लादी किंवा फरशी आहे त्याला चिटकून बसतं. म्हणजे बसताना आपण पाहतो की एक त्यांचं वेगळं पोश्चर असतं. पण त्यांना जर उष्णतेचा त्रास होत असेल तर ते काय करतात की त्यांचं पोट जे आहे हे खाली जमिनीला जी ठिकाणी ते ठेवून बसतात किंवा ठेवून झोपतात तिथे. तर ही एक टीप मी श्वान पालकांना सांगेल की असं जर तुम्ही वारंवार बघत असाल तर आपण असं समजू शकतो की नाही, याला आता वातावरणातील वाढलेल्या उष्णतेचा त्रास होतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण बघू शकतो की श्वानांमध्ये विशेषतः ओपन माउथ ब्रीदिंग म्हणजे जीभ बाहेर काढणे आणि जोरजोरात श्वास घेणे हे एक लक्षण आपल्याला दिसतं. तर त्यावेळेस सुद्धा आपण असं समजायचं की नाही, आता याला उष्णतेचा त्रास होत आहे. मी पशुपालकांसाठी किंवा श्वानप्रेमींसाठी एक गोष्ट सांगू शकतो, म्हणजे अधिक माहिती देऊ शकतो की बऱ्याच वेळेस आम्ही असं बघितलंय की आपण ज्यावेळेस श्वानांना बाहेर घेऊन जातो कारमध्ये, त्यावेळेस आपण ज्यावेळेस कारमध्ये वगैरे श्वानांना बाहेर घेऊन जातो त्यावेळेस AC चालू असला पाहिजे. जर आपण श्वानांना कारमध्ये ठेवलं आणि बाहेर जर जात असू तर तुम्ही पूर्ण तुमची कार वगैरे बंद करता कामा नये, कारण की त्यामुळे सुद्धा उष्णतेमध्ये तुमची कार असणार, उन्हामध्ये असणार, त्याच्यामुळे जास्त टेम्परेचरमुळे सुद्धा श्वानांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही खिडकी उघडी ठेवणे, म्हणजे कारची खिडकी उघडी ठेवणे किंवा AC वगैरे चालू ठेवून तुम्ही श्वानांसोबत असणे हे गरजेचं आहे. आता अधिक उष्णतेचा त्रास होऊ नये, उष्माघातापासून बचाव व्हावा, यासाठी नेमकं व्यवस्थापन करायचं झालं तर काय करायचं? गाई म्हशींमध्ये काय काय व्यवस्थापन करायचं आपण याच्याबद्दल तर बघितलं, पण श्वानांमध्ये सुद्धा आपण तसं व्यवस्थापन करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शहरी भागामध्ये पाहतो की श्वानांना आपण व्यायामाला घेऊन जातो. ज्यावेळेस आपण सकाळी व्यायामाला जातो त्यावेळेस आपण श्वानांना सुद्धा व्यायामाला घेऊन जातो. तर ज्यावेळेस आपण श्वानांना व्यायामाला घेऊन जातो तर आपण वेळ ही सकाळची किंवा उशिरा संध्याकाळची निवडावी. दुपारी त्यांना एक्झरसाईजसाठी किंवा व्यायामासाठी आपण घेऊन जाऊ नये. दुसरं मी असं सांगेल की आता तुम्हाला आपण बोलताना काही टिप्स सांगितल्या, तसं जर तुम्हाला वाटत असेल की नाही ओपन माउथ ब्रीदिंग आहे, जोरजोरात आपला श्वान धापा टाकतोय, तर त्याला आपण थंड पाण्याने थोडंसं आंघोळ घातली पाहिजे. त्याचबरोबर आपण त्याच्या म्हणजे अंगावर थोडंसं थंड कपडा वगैरे जरी ठेवला तरी पण चालेल. प्रामुख्यानं आपण लक्ष दिलं पाहिजे की आपण जे श्वानांना पाणी देतोय हे पाणी मुबलक प्रमाणात आहे का. आपण आता काही म्हणजे जशा बॅड हॅबिट्स असतात तशा डॉग्समध्ये सुद्धा काही बॅड हॅबिट्स असतात. जसं की आपण पाणी दिलं, पाणी दिल्याच्या नंतर त्यांचं जे पाण्याचा जो टब आहे किंवा पाण्याचा जे बॉवेल आहे ते बऱ्याच वेळेस ते पायाने सांडतात आणि नंतर ज्यावेळेस त्यांना पाण्याची आवश्यकता असते त्या पाण्याच्या आवश्यकतेच्या वेळेस त्यांना पाणी भेटत नाही.
तर आपण वारंवार बघितलं पाहिजे. जर त्यांनी बॉयलमधलं पाणी सांडलं असेल तर आपण तो बॉयल भरून ठेवायला पाहिजे आणि त्यांना मुबलक प्रमाणात चांगलं थंड पाणी आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे, जेणेकरून की त्यांना उष्णतेचा त्रास होणार नाही. नक्कीच. आणि उन्हाळ्यामध्ये उष्माघात किंवा उन्हाळ्याचे जे इतरही काही आजार असतील तर ते आजार कोणते आहेत त्याविषयी काय सांगाल? उन्हाळ्यामध्ये जसं मी सांगितलं की डिहायड्रेशन आणि उष्माघात, पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे प्राण्यांमध्ये, विशेषतः बैलांमध्ये आपल्याला मलावरोध व इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन हा आजार प्रामुख्याने दिसतो. ह्यामध्ये काय होतं की आपण जनावरांना दुपारच्या वेळेस कामाला लावतो, विशेषतः बैलांना, आणि पाण्याची कमतरता असते. कामामुळेही त्यांच्यावर ताण आलेला असतो, पुरेसं पाणी त्यांना प्यायला भेटत नाही, त्यामुळे मलावरोध होतो आणि जे इंटेस्टाईन आहे किंवा आपण जे अन्ननलिका आहे तिथे पाण्याची कमतरता असल्यामुळे जे मल आहे त्याच्या मलावरोधामुळे त्याचे खडे तयार होतात आणि जेणेकरून तुम्हाला त्याचे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनमुळे ॲनिमल्समध्ये, स्पेशली बैलांमध्ये म्हणजे पोटाला हे किंवा डिस्कम्फर्ट आहे असं आपल्याला त्यांना दिसून येतं त्याच्यामध्ये. तर हा एक आजार प्रामुख्याने बैलांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिसून येतो. आपले जे पद आहे त्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक असं म्हटलं आणि किरणोत्सारी सुरक्षा अधिकारी. तर नेमकं या किरणोत्सारी सुरक्षा अधिकारी ह्याविषयी काय सांगाल सर? काय नेमकं आहे त्यामध्ये, काय काम केलं जातं? बरोबर मॅडम, आमचं मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये एशियाचं पहिलं न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंट आहे, परमाणु औषध वैद्यकशास्त्र विभाग, आणि तिथे आम्ही किरणोत्सारी पदार्थाचा वापर पशुच्या रोग निदानासाठी करतो. तसेच आमच्याकडे एक रेडिओ आयसोटोप लॅबोरेटरी आहे, ज्याच्यामध्ये की आम्ही जे एक रेडॅक्टिव्ह मटेरियल आहे किंवा किरणोत्सारी पदार्थ आहेत, हे किरणोत्सारी पदार्थाचा वापर आम्ही हार्मोन सिस्टम म्हणजे संप्रेरकाचं माहितीसाठी किंवा त्यांच्या एस्टिमेशनसाठी करतो. तर आपल्याला ज्यावेळेस हे रेडॅक्टिव्ह मटेरियल किंवा किरणोत्सारी पदार्थ प्रोक्युअर करायचे असतात किंवा इम्पोर्ट करायचे असतात, त्यावेळेस त्याचं म्हणजे पब्लिकशी कॉन्टॅक्ट कमी आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे, त्या लॅबशी कन्फाइनमेंट असायला पाहिजे. ह्यासाठी आपल्याला तिथे रेडॉलॉजिकल सेफ्टी ऑफिसर लागतो आणि आमच्या विद्यापीठाने आणि आमच्या महाविद्यालयाने तसं एक रेडॉलॉजिकल सेफ्टी ऑफिसर जो की आमच्या परिसरामध्ये किरणोत्सारी सुरक्षा ठेवतो. तर ह्यासाठी ते रेडॉलॉजिकल सेफ्टी ऑफिसर ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डने नॉमिनेट केलेलं पद आहे. त्या ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी नॉमिनेट केलेल्या पदामध्ये मी पण सध्या सहाय्यक प्राध्यापक व्यतिरिक्त काम करतोय. तर हे एक आमच्या मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाचं एक वेगळी फॅसिलिटी आहे की ज्याच्यामध्ये आम्ही रेडॅक्टिव्ह मटेरियलचा वापर हा पशु रोग निदानासाठी करतो. आहारही जो आहे त्याविषयी जर आपण सविस्तर शेतकरी बांधवांना सांगा. बरोबर. मी शेतकरी बंधूंना आणि पशुपालकांना उन्हाळ्यामध्ये जनावरांची काळजी घेण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगेल. जसं की आपण सकाळी आणि संध्याकाळी जनावरांना चरायला सोडा, दुपारी कृपया करून चरायला सोडू नका. ज्यावेळेस आपण आहाराचा विचार करतो तर डिहायड्रेशनमध्ये आपल्याला पाणी आणि त्याचबरोबर इसेन्शियल न्यूट्रिएंट्सची आवश्यकता आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर, बरेच लोक साल्टसुद्धा म्हणजे मीठ आहे, मीठ आणि ग्लुकोजचं म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये वाढवू शकतो किंवा हे देऊ शकतो त्याच्यात. आणि न्यूट्रिशनल जर आपण बघितलं तर आपण जनावरांच्या खाद्यामध्ये ओला चारा ठेवायला पाहिजे आणि जे ड्राय मॅटर आहे ह्या ड्राय मॅटर म्हणजे एकदम शुष्क असं असायला नाही पाहिजे. तर पुरेसं मुबलक पाणी आणि त्याचबरोबर एसेन्शियल न्यूट्रिएंट त्याला मिळतात की नाही हे आपण प्रामुख्याने तिथे बघायला पाहिजे. सर, आपण आज या ठिकाणी आलात आणि अतिशय सविस्तर आणि छान माहिती पशुपालकांना आणि शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.
आहे